वैदू समाजातील कुमारी अंजली हट्टर महाराष्ट्रात पोलीस भरतीमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करूया। सर्वप्रथम माझं नाव अंजली जानराव हटकर, मी देवराज येथील वैदू समाजातील मुलगी आहे। आमच्या समाजात मुलींना शिकवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। अशा समाजात माझ्या आईवडिलांनी मला खूप सपोर्ट केला आहे, त्यानंतर माझ्या भावाने बी मला खूप सपोर्ट केला आहे। आमच्या आईवडिलांचा व्यवसाय हा सोयापोती विकण्याचा व्यवसाय आहे। अतिशय कमी याच्यात परिस्थितीनुसार आमच्या आईवडिलांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे। आमच्यात जातीत मला खूप विरोध झालेला आहे शिक्षणासाठी, की बाबा काहून शिकवतात मुलींना, मुलींचं शिक्षण का करतात तुम्ही, तिचं लग्न करून द्या, हे करून द्या, ते करून द्या। तरी पण माझ्या भावाने मला खूप सपोर्ट केलेला आहे। मला क्लासेस वगैरे मला पोलीस भरती करायचं होतं। पोलीस भरती फक्त पोलीस व्हायचं होतं एवढंच माहिती होतं, पण नेमकं त्यासाठी काय करावं लागतं हे मला काहीच माहिती नव्हतं। त्याच्यानंतर माझ्या भावाच्या साहाय्याने मी राष्ट्रमाता स्पर्धा परीक्षा केंद्र देवघर येथे क्लासेस लावले। त्यानंतर धारे सरांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला आणि जिद्द चिकाटीने मी फक्त अभ्यास केला आणि माझ्या आईवडिलांची जाणीव केली की बाबा ते आपल्यासाठी काय करतात, त्यांचं कष्ट आपल्यासाठी काय काय आहे। माझे आईवडील हे फिरस्तीला जातात, त्यांचा जीवाला काय होईल हे त्यांनासुद्धा माहिती नसतं, तरी पण आमच्यासाठी ते अतिशय मेहनत करतात। त्यांची परिस्थिती मला जाणीव होती की आपल्याला काहीतरी करणं आहे आणि इतरांपेक्षा वेगळं करणं आहे। आपले आईवडील आपल्यासाठी इतकं करतात तर आपण त्याच्यासाठी काहून काय करू शकत नाही। सगळ्यात महत्त्वाचं हा स्वप्न तर माझं आहे, पण माझ्या वडिलांचं खूप मोठं स्वप्न आहे, कारण की त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं होतं आणि ते मला पूर्ण करायचं होतं। त्यासाठी मी रात्रदिवस मेहनत केली। माझ्या आईवडिलांना डोळ्यासमोर ठेवून सर्व अभ्यास वगैरे केला आणि आमची भाषा मराठी नाही, आमची भाषा तेलुगू आहे। आमची भाषा तेलुगू असून मी जर करू शकत तर आपल्या बाकी समाजातील पुरी सहज गोष्टी करू शकतात। मी सर्व पुरीने एवढं सांगू इच्छिते की तुम्ही मेहनत आणि जिद्दीने अभ्यास करा, सर्व काही शक्य आहे, सर्व काही आपल्या पाठीने होईल। फक्त तुम्ही मेहनत आणि जिद्दीने अभ्यास करा आणि आईवडिलांची कष्टाची जाणीव ठेवा की ते आपल्यासाठी काय करतात, ते खूप महत्त्वाचं आहे। त्यानुसार आम्ही नंतर राष्ट्रमाता स्पर्धा परीक्षा केंद्र इथे आले। नंतर अनिल कुमार धारे सर यांच्या सहाय्याने मी सर्व काही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास वगैरे केला। काय करायचं, कसं करायचं, सर्व सरांनी मला सहकार्य केले आणि अपेक्षा न करता मी जालना जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने निवड झाली माझी। ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो की मी आमच्या जातीतील पहिली मुलगी आहे जे पोलीस दलात प्रथम क्रमांकाने निवड झाली आणि पोलीस आहे। आमच्या जातीत कोणती पोरगी जास्त शिकू शकत नाही। आमच्या जातीत वैदू समाजात म्हणजे पोरगी, चूल आणि मूल इतक्यापुरतीच मर्यादित आहे। म्हणजे तिचा जन्म झाला 10वीपर्यंत कसं तरी शिकवेल, त्यानंतर लग्न करून देईल, मग ती तिचं आयुष्य तिथं जगेल। म्हणजे पुढचा माणूस कसं असेल काय असेल मग ते तिचं नशीब झालं। पण माझे वडील तसं न करता माझा विचार करून माझ्यासाठी म्हणे की तू तुझं स्वप्न पूर्ण कर, मी तुझ्या पाठीशी आहे। त्यासाठी माझ्या दादाने खूप मला सपोर्ट केला। कारण अशी वेळ आली होती की त्याला म्हणे की बस झालं, पोरीनं कसं काय शिकवतो तू। त्यावेळेस तो म्हणे जर तिला शिक्षण देत नसेल तर मला बी काढून टाका, मला बी नाही शिकायचं। तेव्हा माझ्या दादानी मला इतका सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी आज इथे, नाहीतर मी आज इथं नसते। मी इतकं सांगू इच्छिते की सर्व मुलींनी जिद्दीने अभ्यास करा, सर्व काही शक्य होईल। थँक्यू। धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल। दर्शी न्यूज चॅनल मराठी।